सर VSS कडून आणलेल्या डायरेक्ट हँडलूम साड्यांचे सॅम्पल्स आणलेले आहेत आणि ते प्युअर ऑथेंटिक आहेत. कालच आमच्या टीममधली माणसं येवलेल्या पैठणी आणायला, चेन्नईला साऊथ सिल्क आणायला आणि वाराणसीला बनारसी साड्या आणायला गेले आहेत. त्या सगळ्या साड्या आपण इथेच आणणार आहोत. तुम्हाला ज्या पसंत पडतील त्या तुम्ही सिलेक्ट करा, बाकीच्या आपण परत पाठवून देऊ. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही आजी आणि काकूला दाखवून घ्या, पण जे काय असेल ते चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. त्या वेवर्षी घासाघीस करत बसायची नाही, त्यांना त्यांचा योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. आणि त्या देण्या घेण्यातल्या साड्या आहेत त्या उगा स्वस्तातल्या बघायच्या नाहीत. जे काय आपण द्यायचंय ते चांगलंच असलं पाहिजे. सर ते वेडिंग डिझाईनचे काही प्रकार आहेत, त्याचे फोटोज आणले आहेत, ते एक सिलेक्ट करा म्हणजे आम्ही आमच्या पुढच्या तयारीला लागतो. ते तुम्ही आधीराला विचारा. यू नो आय लाईक रिअल फ्लावर डेकोरेशन. रिअल फ्लावर्स, एकदम असे मस्त फ्लावर्स. आणि तुम्ही जे रेफरन्सेस पाठवले ते मी बघते आणि त्यातून तुम्हाला आय लेट यू नो. ओके मॅडम. अजय, झालं का दागिन्यांचं फायनल? अरे तेच बघतोय ना, करतो आता सिलेक्ट आम्ही. हा ठीक आहे करा, कारण म्हणजे आपल्याला वेळ आहे ना, तर तुम्हाला दागिने बनवायचे असतील किंवा घडवून घ्यायचे असतील तर तेवढा वेळ मिळेल. हो तुम्ही गेलात तरी चालेल. काही अपडेट असली तर मी तुम्हाला कळवतो. हा सांगा. नमस्कार. नमस्कार. तुमचीच वाट बघतो, बसा. थँक्यू. आजी पण येते. नमस्कार. नमस्कार. हा बोल. समोर साहेब, मुहूर्त काढलेले आहेत. विधीला लागणारे साहित्य मी आणीन, पण काही साहित्य तुम्हाला आणावे लागतील. साखरपुड्याला पण मुहूर्त असतो? होय साहेब, कोणतीही गोष्ट चांगल्या दिवसाने चांगल्या मुहूर्तावरच करावी. नुकसान तर नक्कीच नाही, पण साखरपुड्यासाठी हा मुहूर्त अगदी योग्य आहे. आणि लग्नाचे हे 4 मुहूर्त मी खाली नमूद केलेत. ही वेळ चांगली आहे, म्हणजे काय जास्त धावपळ पण नाही होणार ना. हे झालं? चालेल. हे फायनल करा. बरं, मग मी येऊ आता. हो. मी पुढच्या तयारीला लागतो. ये का काकू? म्हणजे स्वानंदीला विचारूया ना एकदा की तिला चालणार आहे का? हा न चाललं काय झालं? उत्तम मुहूर्त आहे. आणि त्या इन्व्हिटेशन कार्डचं काय झालं? अरे काय हे? अगं लग्नघर म्हणतात याला. म्हणजे आता साखरपुडा आहे, लग्न आहे, आठवतंय ना? मग हे काय काय? नाही आई, मला आठवतंय सगळं, पण मी काय म्हणते एवढी घाई कशाला? आधी सगळं ठरू दे तरी. ठरलं की रोहनच्या ताईचं लग्न ठरलं म्हणजे आपल्या पुढची सगळ्यात मोठी अडचण दूर झाली. आता कशाला थांबायचं? घातली तुटेना वीण